नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 9890398788 ला संपर्क करा जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे. चला कार्यकर्त्यांनो, बोलायला शिका. बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही. त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे आणि तुम्हाला बोलतं करणार आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या आजच्या माझ्या माझी गाडी माझं लातूर या कार्यक्रमाच्या सदरामध्ये येत आहेत. जवळपास 40 वर्षापासून लातूरचं राजकारण जवळून पाहिलेला एक भारतीय जनता पार्टीचा कडवट कार्यकर्ता आणि नेता, त्याचं नाव आहे श्री सुधीर दुतेकर साहेब. दुतेकर साहेब, आमच्या प्रेक्षकांना नमस्कार करा. मग चला आता आम्ही सन्मानानं आमच्या मित्राला सुधीर दुतेकरला माझ्या गाडीमध्ये निमंत्रित करीत आहे. चला या साहेब. तर मग चला, काय काय त्यांच्या मनात काय चाललंय, भाजपचं काय होणार लातूरमध्ये येणाऱ्या विधानसभेत, मग पाहूया. माझी गाडी माझा नेता रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आज मी माझ्या सर्व सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सला देत आहे भेट. आमचा 40 वर्षाचा जुना मित्र आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक सक्रिय कार्यकर्ता असलेला तो आता नेता झालेला आहे आणि त्याची ओळख द्यायची म्हणजे तो सुधीर दुतेकर. सुधीर दुतेकर हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महानगरपालिकेचा खडा ना खडा माहिती आहे. महानगरपालिकेची प्रोसिडिंग काय असते, महानगरपालिकेचे नियम काय आहेत आणि महानगरमध्ये पालिकेमध्ये काय चालतं याचा जवळून अभ्यास केलेला एक कार्यकर्ता म्हणजेच श्री सुधीर दुतेकर साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. आणि सुधीरची ओळख सांगायची म्हणजे आता सुधीरला लोक काय म्हणून ओळखतात माहिती का, की दिलीपराव देशमुखांच्या विरोधात निवडणूक लढवलेला सुधीर दुतेकर. हे त्याची खास बाब आहे. बघा, देशमुखाच्या विरोधात एक ब्राह्मण सुधीर दुतेकर कसा लढला आपण विचारू आणि काय चाललंय सध्या सुधीरचं. त्यामुळं आम्ही खास मुलाखत आमच्या सर्व जे आजचे नवीन दर्शक आहेत माझे सर्वांसाठी आणि लातूरकरांसाठी एक जवळून अजून सुधीर दुतेकरला पाहता यावं, सुधीर दुतेकरचे विचार ऐकता यावं या भावनेतून केलेली ही मुलाखत आहे. सुधीर दुतेकरजी, तुमचा 5 मिनिटात आपला परिचय जरा सुरुवातीपासून आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार. मी सुधीर दुतेकर. मी लातूरमध्ये 1985 पासून या ठिकाणी राहतो आणि आता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून आहे. प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य आहे. भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीत आम्ही प्रदेशाचा सरचिटणीस आहे. उद्योग आघाडीचा प्रदेशात सरचिटणीस आहे. भरपूर उद्योग करता म्हणून काय अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढणार आमचा सुधीर आहे म्हणून उद्योग दिले जातात आणि ते आहे. असं मागच्या 31 वर्षापासून पक्षाचा पदाधिकारी काय, एकही दिवस त्याच्यामध्ये खाडा नाही. म्हणजे ओरिजिनल बीजेपी म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही. सध्या लातूरमध्ये 2च चर्चा आहेत, ओरिजिनल बीजेपी आणि डुप्लिकेट बीजेपी. तर आता आम्ही शोधतोय काय, सागरामधले मोती शोधतोय की ओरिजिनल मोती कोणते तेवढ्या आम्ही कार्यक्रमात घेतोय. बरं सुधीरजी, फार छान वाटलं. थोडा परिचय. माझं शिक्षण BSc पर्यंत झालं. 1993-94 ला मला रिलायन्स पेट्रोकेमला नोकरी लागलेली, ती सोडून मी राजकारणात आलो आणि राजकारणात आल्यानंतर त्याचा कधी गावगावा नाही केला, पण मला जिथे जिथे काम करायला संधी मिळते तिथे अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. मी नगरसेवक म्हणून काम करत असताना अनेक टर्म काम करणाऱ्या लोकांपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीनं मी काम या ठिकाणी केलं नगरसेवक म्हणून. त्याच्यानंतर मी या ह्याच्यामध्ये महापालिकेच्या विविध आंदोलनामध्ये काम केलं. त्याच्यानंतर लातूर शहरामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदासाठी असायचा कार्यकाळ 8 वर्षात होता आणि योगायोगानं त्या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी 5 वर्ष शहराचा अध्यक्ष राहिलो, 5 वर्ष नगरसेवक राहिलो
आणि त्याच्यामुळं विलासरावांच्या काळात तुम्ही नगरसेवक हे विशेष आणि विरोधी पक्षनेता राहिलो. बरोबर, जनार्दन वाघमारे साहेबांच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता राहिलो. आणि मी असा आहे माणूस आहे की म्हणजे मोठेपणा म्हणून नाही, पण विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि या शहराच्या पाण्याच्या प्रश्नासाठी ते लवकर निधी नाही देऊ शकले. योगायोगाने विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि विलासरावांच्या 8 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मला 5 वर्ष शहराध्यक्ष म्हणून काम करायला मिळालं. बीजेपीचे शहराध्यक्ष म्हणून काम करायला मिळालं आणि विरोधी पक्षनेता म्हणून मला काम करायला मिळालं. आणि त्या परिस्थितीमध्ये लातूरच्या पाण्यासाठी म्हणजे जे आता पाईपलाईन जे झालेली आहे सध्या त्याच्यासाठी 32 कोटी रुपये कमी होते आणि ते पैसे लातूर शहराला मिळत नव्हते. विलासराव मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी देऊ शकले नाहीत. तर त्यावेळेस डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी प्रयत्न करून शरद पवारांकडनं ही विशेष बाब म्हणून पैसे मंजूर करून आणले आणि ती पाईपलाईन झाली. आणि त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असले तरी या शहराचा पाण्याचा प्रश्न ते सोडू शकत नाहीत किंवा त्याचं गांभीर्य नाही म्हणून त्यांचा सभागृहामध्ये निषेधाचा ठराव मी मांडला होता. प्रचंड गोंधळ झाला, गदारोळ झाला. आमच्यातले काही लोक त्यावेळेस घाबरून गेले आणि त्यांनी मला पाठिंबा नाही दिला, पण मी त्याच्यातून मागे नाही हटलो. म्हणजे अशा पद्धतीने काम करत आलोय. अनेक वर्ष झालं मी वेगवेगळे आंदोलन केलं. म्हणजे विलासराव देशमुख पदाच्या कार्यकाळामध्ये विलासराव देशमुखांना हायकोर्टाने सावकारीच्या प्रकरणामध्ये दंड केला आणि विलासरावांना दंड केला त्यावेळेस. आणि सावकारीचं प्रकरण होतं आणि त्याच्या ह्याच्यात त्यांनी इंटरफेअर विलासरावांनी वाचवलं. तर त्याच्यामुळे तर त्या काळामध्ये कुणी सुद्धा त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलन करत नव्हते. मी पहिला माणूस होतो इथलच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहून शहराध्यक्ष असताना विलासरावांच्या विरोधामध्ये मी लातूरच्या कलेक्टर ऑफिसला कलेक्टर त्या ठिकाणी निवेदन आम्ही येणार आहे म्हणून सांगितलं असताना सुद्धा थांबले नाहीत. तर कलेक्टर ऑफिसच्या पायरीला पहिल्यांदा निवेदन मी दिलं. विलासरावांचा फोन आला असेल ते असेल कदाचित. तर अशा पद्धतीने काम केलं. इतकंच नाही की विलासराव देशमुखांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये दुर्दैवानं लातूरच्या हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजला एवढ्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा एक्सप्रेस फीडर नव्हतं. त्याच्यामुळे लाईट गेली की 8-8 तास सगळ्या गोष्टी एक्सरे थांबायची. तर मग त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केले आणि मी शहराध्यक्ष असताना मी सांगू इच्छितो की सलग 15 दिवस 11:01 मी भाजपच्या माझ्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत महात्मा गांधीच्या पुतळ्याला निवेदन देत होतो. 15 दिवस सलग पुतळ्याला निवेदन 11:01 का तर विलासराव देशमुखांना बाबा सद्बुद्धी येऊ दे की स्वतःच्या शहरातलं तरी हे महाविद्यालय किंवा विलासरावांनी 9 वर्षात पाणी प्रश्न लातूरचा नाही, पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीतही नाही सुटू शकले. आणि ह्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीमधला तुम्हाला विषय सांगतो विलासरावांनी केलं काय नव्हतं ते पण सांगतो. तर मग त्या ह्याच्यामध्ये आम्ही 11:01 महात्मा गांधीच्या पुतळ्याला निवेदन द्यायचं आणि हे 15 दिवस केलं. आणि त्याच्यानंतर योगायोगानं 15 दिवसानंतर आषाढी एकादशी आली आणि त्या दिवशी आम्ही मग गांधी चौकामध्ये टाळ वाजवायचं आंदोलन आम्ही त्यावेळेस केलं. आणि मग त्याच्यानंतर विलासरावने हे आंदोलन एवढं वाढल्यानंतर विजयकुमार गावित आता जे भाजपमध्ये आहेत ते त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, त्यांना लातूरला आमच्यावर चर्चा करायला पाठवलं. म्हणजे इतके आम्ही ह्या सगळ्या लातूर शहरासाठी वेगवेगळ्या विषयात काम केलं. योगायोगानं काय झालं की विलासराव देशमुखांच्या कार्यकाळामध्ये त्यांचं सुदैव दुर्दैव काय त्यांना माहिती आहे, पण त्यांच्यासोबत जी टीम त्यांच्याकडे एवढं मुख्यमंत्रीपद असताना शहराचा विकास करण्यासाठी जी लागती ती टीम त्यांच्याकडे नव्हती. आज जे आमदार आहेत ते त्यांचे चिरंजीव हे त्यांच्याकडची टीम काँग्रेसच्या विरोधात काम करण्यात गुंतली होती. ते कदाचित ते असेल काय ते विलासरावांनी अशी टीम गोळा केली की दिसला काँग्रेसचा माणूस की पाड, दिसला काँग्रेसचा माणूस की पाड काय. आणि आज अमित देशमुख पक्षनिष्ठेच्या गप्पा मारतात. कदाचित अमित देशमुखांना जे बाहेर ठेवतायत त्याला एकमेव कारण हा सगळा इतिहास माहिती आहे. कारण विलासरावजी मुख्यमंत्री असताना आम्हाला पूर्ण माहिती मिळालेली मंत्रालयात की अमित देशमुखांनी किती मंत्र्याला मिटिंगला बसवलेलं आहे. कारण वर्षावर साहेब सांगायचे की अमितला भेटा आणि ज्यावेळेस आम्ही भेटायला ह्याच्यावर जायचे त्यांच्या घरावर तर त्यावेळेस तिथं मंत्री मीटिंगवर असायचे. म्हणजे हे सगळा बदला आता हे सगळे मंत्री अमितचा घेत आहेत असं ते. आणि तेच त्याच्यामधलं सगळ्यात मोठं दुर्दैव काय लातूरचं की इतकं म्हणजे तळ राखणारा माणूस आपला असताना सुद्धा पाणी नाही पिऊ शकले. तुम्ही विचार करा त्या काळामध्ये विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये 400 कोटी रुपये लातूर शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्या नाल्यासाठी त्यावेळेस आले. पण आज त्याच्यातला एकही रस्ता आणि नाली व्यवस्थित आहे का ते दाखवा. तुम्हाला लातूरचा त्यावेळेस प्लॅन करता आला असता पुढच्या 25 वर्षाचा, तुम्हाला लातूरसाठी अतिशय चांगलं काम करता आलं असतं. पण अमित देशमुखांनी केलं काय, लातूरचा पाणी प्रश्न 2016 म्हणजे 15 वर्ष झालं ते आमदार आहेत. आता 2016 पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाहीत, ट्रेननी पाणी आणावं लागलं. आजही लातूरच्या 100% लातूरला रेल्वेनं पाणी आलं. मला कोल्हापूरमध्ये लोक हसायचे. साहेब मला तुम्ही सांगा लातूरच्या पाण्याचा प्रश्न आहे. आता कचऱ्याच्या संदर्भामधले विषय चालले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर, त्याच्या विषयात मी वेगळं बोलेन. कारण त्याच्यावर वाट बघतोय की त्यांनी काहीतरी विषयात मला त्या ठिकाणी बोलले तर मी त्याला उत्तर द्यायला माझी तयारी आहे. तो विषय आहे. त्याच्यानंतरचा जो विषय आहे ते लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जागा मिळत नाही साहेब मागच्या अनेक वर्षापासून.
लातूरला विलासराव देशमुख साहेब असताना विभागीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विभागीय क्रीडा संकुल मंजूर झालं, ते अजूनपर्यंत पूर्णत्वास नाही केलं. हे कुणाचं काम आहे? हे आमदार म्हणून आम्ही देशमुखाचा अपेक्षाच आहे ना, त्यांना वेळ नाही. आणि नाही मग आमचं मत हेच आहे की लातूर शहराचा आमदार होणं म्हणजे व्यापारी होणं इतकं सोपं नाही आहे. इंडिया बुलचा पार्टनर, पीव्हीआरचा पार्टनर, लोक चर्चा करतात. एवढ्या पद्धतीने जे इथं चालवतात ना, तशा पद्धतीने लातूर नाही चालवत आहे ना. त्यांच्या एवढ्या कंपन्या की त्यांना मिटिंग घ्यायला वेळ. हा, आणि त्याच्यामुळे आमचं मत आहे की तुम्ही ते काम करायला तुम्ही मोकळे व्हा. आमची अडचण नाही, तुमचे धंदे तुम्ही सांभाळा. ह्या शहराला विठीस धरून वाऱ्यावर सोडण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. माननीय विलासराव देशमुख साहेबांसारखा इतका मोठा उत्तुंग नेता या ठिकाणी होऊन गेला, त्यांच्याबद्दल बोलायची आमची आज लायकी पण नाहीये. पण त्यांच्या पोटी अशा पद्धतीचा माणूस जन्माला येतो की विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा विलासरावबद्दल आदर वाटतो. 100% आहे. आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगतो की मला आठवत आहे, म्हणजे एक फक्त त्याच्यामधले अमित देशमुखांच्या दुसऱ्या अपयशाचा विषय सांगतो तुम्हाला. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई पुणे आपला मुंबईतला जो एक्सप्रेसवे झाला त्याला विलासराव देशमुख साहेबांचं नाव दिलं, अजित पवारांनी. आणि विलासराव देशमुख साहेबांच्या नावाने लातूर मधला जो रेल्वेचा रस्ता आहे, विलासराव साहेबांनी त्यावेळेस प्रचंड प्रयत्न करून तुम्ही रेल्वेची जागा आहे ती पीडब्ल्यूडी कडे घेऊन, महापालिकेकडे घेऊन ती जागा रस्ता तयार केला. आज दुर्दैव आहे की विलासराव साहेब 2014 गेले. 2014 पासून आजपर्यंत 2024 10 वर्षामध्ये त्या रस्त्यावरती 100 कोटी खर्च झाले. ह्याच अमित देशमुखच्या चौथी प्लॅनिंग आहे आणि अजून तो रस्ता चालू नाही. त्या रस्त्यावर काय चालतं? अवैध सगळे धंदे चालतात, पार्किंग चालते, भाजी मार्केट चालतं, त्याच्यामध्ये म्हणजे दारूचे ठेले चालतात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर अतिशय वाईट अवस्था ह्या लातूर शहराची अमित देशमुखांनी केली. स्वतःच्या वडिलाच्या नावाचा जर रस्ता जर हे करू शकत नसतील, ह्याच्यापेक्षा दुर्दैव आणि अपयश काय असू शकतो? त्यांच्या नावाच्या गार्डन आहे आपल्या महानगरपालिकेच्या मागं, त्या गार्डन मध्ये कोणीतरी असं ते ब्रिजवासी नावाच्या व्यक्तीनं सजवलं, ते स्वतःचा पैसा घातला, त्याचा सुद्धा 3 वेळा तोडायचा प्रयत्न केला JCB नेऊन. त्यांची अडचण हेच झाली. म्हणजे 95ला विलासराव साहेबांच्या बाबतीमध्ये आत्ताचं वातावरण हे 95च्या बरोबर आहे. विलासराव साहेबांच्या सोबत जे लोक अमित देशमुखाला तर चांगली टक्कर मिळते, पडू शकतो, 100% पडणार हो. तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस 95ला पडले ना, तर लोक म्हणत होते की त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे पडले. आता अमित देशमुखांची तीच अवस्था आहे. कशासाठी? तुम्ही तुमचेच महापौर असताना तुम्ही तिथं त्या ननानी पार्क मध्ये हे सगळं त्या ब्रिजवासी जे म्हणलात तुम्ही त्या माणसाला जो लावेल तो काढणारच, आणि त्याला ते उभं करायला परवानगी दिली. किती दिवस झाले हो? तुम्हाला काय 4 दिवसात उपरती आली? एवढे पैसे महानगरपालिकेकडे नाही आहेत. आता परिस्थिती अशी आहे. मला अमित देशमुखांच्या एका मीटिंगमध्ये मी जाऊन रेस्ट हाऊसमध्ये भांडलो. लातूरमध्ये अमित देशमुखांचा आणखीन एक अपयश सांगतो लोकांना जे माहिती नाही. LBTच्या प्रकरणामध्ये नगरपालिकेच्या महानगरपालिका झाल्या, लातूर, परभणी आणि चंद्रपूर, ह्या 3 महापालिका झाल्या. ह्या 2 महापालिकेपेक्षा लातूर शहर मोठं होतं. पण त्यावेळेस झालं काय की लातूरला जी अनुदानाची रक्कम मिळायची होती, त्या अनुदानाची रक्कम ही परभणी, चंद्रपूरपेक्षा कमी झाली आणि त्यांना आपल्यापेक्षा तिप्पट पैसे मिळायचे त्यांना. आणि त्याच्यामुळं लातूर मधल्या अनेक वर्ष अमित देशमुखाचा अपयश आहे. ते त्यावेळेस आमदार होते, ते हे करू शकत होते, पण त्यांनी नाही केलं. तुम्हाला आणखीन त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. LBTच्या संदर्भामध्ये लातूरमध्ये प्रचंड मोठा लढा झाला आणि त्या लढा असताना लोकांना अतिशय नोटीस दिल्या, अतिशय त्रास झाला. आणि ह्या परिस्थितीमध्ये, इतक्या त्रासामध्ये सुद्धा लोकांनी पैसे भरले नाहीत. LBTच्या ज्या नोटीस आल्या त्या चुकीच्या होत्या. आणि ह्याच्यामध्ये झालं काय की LBTच्या नोटिसाच्या संदर्भामध्ये आम्हाला अनेक व्यापारी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं हा प्रश्न सुटला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सुधीर भाऊ अर्थमंत्री होते, पण हा विषय अर्थमंत्र्याच्या लेवलला सुटू शकत नव्हता. कारण बॅक इफेक्ट मध्ये जर काही पैसे माफ करायचे असेल तर मुख्यमंत्री करू शकतात. अमित देशमुख त्या बैठकीला नाही आले. मनीष बंडेवार आणि मी आणि इतरचे लातूरमधले 4 व्यापारी जे सोबत होते संघटनेचे, त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे मी बैठक लावली आणि लातूरचा LBTचा प्रश्न त्यावेळेस संपुष्टात आला. म्हणजे हे अमित देशमुखाचं काम नाही आहे. म्हणजे असे तुम्ही जर म्हणलात तर असे 100 गोष्टी सांगता येतील आपल्याला. मग तरी लोकांनी अमित देशमुखांना कौल दिला, तरी तुमची लोकसभा गेली. दुधेकर साहेब, अत्यंत दयनीय अवस्थेत तुमचा पराभव झालेला आहे. शहरातून तुम्ही मायनस झालेला, ग्रामीण मधून तुम्ही मायनस आहेत. आणि श्रंगारीने आरोप केले की नेत्यांनी काम केलं नाही पण कार्यकर्त्यांनी केलं. हा गंभीर आरोप तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यावर झालेला आहे. ह्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चित ह्याच्यात चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. अतिशय, कारण आम्ही तुम्हाला 2 महिन्यामध्ये सांगत होतो की उमेदवार बदला. आमचे सगळे युट्यूब काढून बघा की नक्की अपयश येणार आहे. हे आम्हाला डॉक्टर काळगेची उमेदवारी आली की समजलं की आता इथं श्रंगारीचं काही खरं नाही. कारण तिथं बोला निवडणुकीमध्ये असतं काय की एक आहे उमेदवारी मिळेपर्यंतचा भाग
त्याच्यामध्ये काय करायचं होतं ते करायचं होतं, नेत्याला कुठल्या उमेदवारी बदलायची होती करायची त्यांच्या त्यांनी ठरवायचं. हा विषय नाही करू शकले, उमेदवारी आली आणि ते हे झालं, ठीक आहे, तो विषय संपला. नंतरची यंत्रणा लावण्यामध्ये मी मागच्या एका दैनिकाच्या मुलाखतीला मी सांगितलं की निश्चित म्हणजे आमची चूक आहे, आमच्याकडून काही गोष्टी राहून गेल्या, आमच्याकडून काही गोष्टी व्हायच्या होत्या, पदवीधर उमेदवार होता. नाही हे तर मान्य आहे, पण एकदा पार्टीने उमेदवार दिल्यानंतर त्याचा विषय संपला होता, त्याचं डिक्लेअर केल्यानंतर. पण एक गोष्ट होती की निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने यंत्रणा लावू शकत होता. मला एक थोडं लातूरमध्ये जे तुम्ही म्हणताय ना की या ठिकाणी अमित देशमुखांना काय लोक मतदान करतात किंवा काँग्रेसला केला लीड आहे वगैरे, मला 2-3 गोष्टी ह्या ज्यांना लीड देतात म्हणजे सर्वसामान्य लोकांचं थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. दलित समाजाला मुस्लिम समाजाला माझा प्रश्न आहे की तुम्ही कशासाठी अमित देशमुखाला हे करता, मतदान देतात, त्याचं एकदा उत्तर द्या. 2-3 गोष्टी फक्त मी सांगणार आहे. दलितामध्ये ज्या वेळेस लातूर शहर लातूर लोकसभा राखीव झाली, अमित देशमुखांनी दाखवावं की लातूर मधला स्थानिकचा त्यांनी उमेदवार दिला. एकदा दिला मच्छिंद्र कामत, एकदा दिला जयवंतराव आवळे, एकदा त्यांनी दत्तात्रय बनसोडेला फक्त तो उमेदवारी दिली. पण दत्तात्रय बनसोडे पडणार हे ह्यांना सगळं माहित होतं आणि त्याच्यामुळे दिलं. लातूर मधले मोहन माने, त्याच्यानंतर पृथ्वीराज शिरसाट किंवा अजून दलित समाजातले लक्ष्मण कांबळे ह्या लोकांना नाही उमेदवारी दिली. मग दलित समाजातल्या लोकांना जाणीवपूर्वक समाजांनी विचारलं पाहिजे. आता ह्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, म्हणजे आपण हे लातूरचं सोडून द्या साहेब. लातूरमध्ये तुम्हाला आत्ता वाटेल, आत्ताची मी तुम्हाला रॅकेट सांगतो, अमित देशमुखांना दलितला कसं विरोध करतात ते. लातूरमध्ये एमडी सिंग म्हणून इथे कमिशनर होते, ऋषी जयवंशी म्हणून होते, आता बाबासाहेब मनोरे आहेत. ह्या सगळ्या लोक जे आहेत ना, IAS ऑफिसर जे की शिकलेले दलित समाजातले लोक आहेत, ह्या सगळ्यांना बदली करण्यासाठी ह्या सगळ्या लोकांना लातूरमधून पाठवण्याचं काम अमित देशमुखांनी केलं. का तुम्हाला दलित माणूस नाही झाला तिथं? आणि दलित समाजातल्या कुणी शिकलेल्या लोकांनी विचारायचं नाही हा प्रश्न. आणि दलित समाजातल्या माझ्या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही जर हेच करत बसला तर आयुष्यभर तुम्हाला ह्यांचीच गुलामगिरी करावी लागेल. आयुष्यभर आता ही शेवटची निवडणूक तुमची लोकसभेची राखीवची, तुम्हाला जर तुमच्यातला नेता एक तयार नाही करू शकला, ज्या विलासराव देशमुख साहेबांना 35 वर्ष तुम्ही मतदान केलं, अमित देशमुखला 15 वर्ष मतदान केलं, शिवराज पाटील साहेबांना 35 वर्ष तुम्ही मतदान करताय, ज्या दलित समाजाच्या जीवावरती या ठिकाणी राजकारण करताय, त्या दलित समाजाला संपवण्याचं काम ह्यांनी केलं. संजय बनसोडेचा राग आज कशासाठी हो तुम्हाला? संजय बनसोडे दलित आहे म्हणून तरी संजय बनसोडे समाधीवर फुलं व्हायला जातात. नाही, विलासराव साहेबांच्या समाधीवर तर 100% गेलं पाहिजे या मताचा मी आहे. शेवटी काही माणसं जे आहेत ना ते ह्याच्यापेक्षा खूप मोठेच आहेत, पक्षापेक्षा मोठे. पण मी तुम्हाला आता जे सांगितलं ना की दलित समाजातल्या सगळ्या लोकांनी ज्यांना मागच्या 4 निवडणुकीमध्ये अमित देशमुखांनी तिकीट नाही मिळू दिलं, बाहेरच्या आणून हे केलं त्यांनी, त्या लोकांनी विचार केला पाहिजे. दलित समाजातले शिकलेले अधिकारी विधानसभेत दलित समाज बदला घेणार, 100% घेतला पाहिजे या मताचा मी आहे. शृंगारेचा पराभवाचा वचपा काढला. तुम्ही सांगितलं ना मी ब्राह्मण समाजातून येतो, होय ब्राह्मण समाजात येतो, मला माहिती आहे का मी निवडणुकीत उभारल्यावर माझं काय होणार किंवा आता जी चर्चा होतीये की बाबा मोठ्या जातीचं पाहिजे. माझी एक विनंती आहे सगळ्याला की तुम्ही जात म्हणून जर बघत बसलात, जातीमध्ये अडकलात, पैशामध्ये अडकलात, मोठा माणूस म्हणून अडकलात तर काहीच उपयोग नाही. ह्या लातूर हे सर्वसामान्य लोकांनी उभा केलाय. विलासराव देशमुख साहेब असेल, शिवराज पाटील साहेब, हे दोघेही हे स्वतः लहान ह्याच्यातून मोठे झालेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे माझी आता विनंती आहे. पहिल्या निवडणुकीतला प्रचार बबुराव काळेच्या एजडी गाडीवर झालाय, पेट्रोल काळेचं असायचं आणि विलासराव फक्त फिरायचे. सगळ्या जगाला माहिती आहे असं की बबुराव काळे साहेबाच्या पुण्यतिथीला सुद्धा अमित देशमुखांना तिथं जायला वेळ मिळत नाही. लातूरची लोक बोलतात बबुराव काळेबद्दल अमित देशमुख आणि दिलीपरावांच्या मनात प्रचंड राग आहे. मला तुम्ही सांगा, PVR टॉकीज असेल, PVRची जागा लोक सांगतात आम्हाला माहित नाही की बबुराव काळे साहेबाची होती म्हणून. मला काळे साहेबांनी दाखवली ही आपली जागा आहे आणि इथं मी DK हॉटेल काढतोय, देशमुख अँड काळे असा त्याचा प्लॅन होता. म्हणजे बघा, म्हणजे इतकं होऊन सुद्धा लातूरमध्ये लोक मराठा समाजात त्या सुद्धा जागेवर अमित देशमुखचा डोळा. नाही मग माझं तेच मत आहे का मराठा समाजातले नव्हते ते नाही. म्हणजे तुम्हाला समाज नाही, म्हणजे दिसला भूखंड कर हाड ह्यांना पाहिजे. ह्यांना फक्त समाज सुद्धा म्हणजे प्यारा नाहीये, ह्यांना फक्त पैसा प्यारा आहे. मराठा समाजातले जे लोक आहेत त्या अनेक लोकांची ह्यांनी माती करून टाकली. रविशंकर जाधव मागच्या 7 वर्ष निवडून आला, काय झालं त्याला साधे कुठला सभापती नाही करू शकले. ह्यांना फक्त ह्यांच्या दारातले हुजरे चालतात. सुरेश पवार सोडून गेला, अख्तर मिस्त्री सोडून गेला, व्यंकट बेदरे सोडून गेला, मोहन माने सोडून गेले, परत त्यांनी दुर्दैवानं वापस गेले. ते मोहन आज कुठे आहेत मला सांगा तुम्ही. म्हणजे त्यातल्या त्यात मराठा समाजातला सुद्धा एखादा स्ट्रॉंग माणूस आला की ह्यांना लगेच त्याचं वाईट वाटतं. वैजनाथ शिंदे सारखा माणूस तुम्हाला नाही पचला, तुम्ही 1 मिनिटात बाजूला गेलं, त्याला मार्केट घेता आलं असतं, तुम्ही कुठेही घेता आलं असतं ना, ऍडजस्ट करायचं. आणि दुसरं महत्वाचं, त्रिंबक बिसे सारखा एकदम सज्जन माणूस आहे, तुम्हाला नाही चालला तो, तुम्हाला तुमच्या घरात चालतंय.
मग लातूर मधल्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा. लातूरच्या लोकांनी हे घराणेशाही जे आता चालू झाली आहे, विलासराव साहेबाबद्दल आणि शिवराज पाटील साहेबाबद्दल नाही आहे, पण जे आता घराणेशाही चालू झाली आहे ना, त्याच्यापासून लोकांनी बाजूला झालं पाहिजे. कारण लातूरमध्ये 99.99% लोक हे सर्वसामान्य लोक आहेत, सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, मध्यमवर्गीय आहेत आणि ओबीसी आहेत. आणि जे लातूर शहर आहे ना, ते जे उभं केलं ते व्यापारी समाजाने उभं केलं सगळ्या. म्हणजे लातूरची ओळख ही नंतर हे विलासराव देशमुख शिवराज पाटील साहेबांची लातूरची ओळख व्यापारी शहर म्हणून आधी आहे. त्याच्यानंतर शिक्षण आलं आणि त्याच्यानंतर आता हॉस्पिटल आहे. लातूर मधल्या किती डॉक्टरांना किती प्रचंड मध्ये त्रास झाला तुम्हाला माहिती आहे? अमित देशमुखांच्याच काळामध्ये महापालिका ह्यांच्या ताब्यात, आणि सगळे डॉक्टर आज रडतायत, प्रत्येकाला नोटिसा द्या, प्रत्येकाला ब्लॅकमेल करा, प्रत्येकाकडून पैसे काढा. हे अमित देशमुखांच्या काळातच झालं. त्याच डॉक्टरांनी त्यांना मदत केली ना परवा. हो ना, म्हणजे दुर्दैव आहे. मी डॉक्टर लोक असतील, दलित समाजातले लोक असतील, मुस्लिम समाजाचे शादीखाना आता म्हणजे अभिमन्यू पवार जे आहेत भाजपचे आमदार, आता अभिमन्यू पवारांनी शादीखाना मंजूर केला म्हणून ते शादीखान्याच्या उद्घाटनाला ते जात आहेत. आता ते का नाही झालं तुमच्या काळात? 15 वर्षाच्या काळामध्ये लातूरमध्ये अजून नाट्यगृहाचा प्रश्न सुटला नाहीये. माननीय माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्या वकिलांना समोरची जागा जी आहे कोर्टाच्या समोरची, ती जागा देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाने मिळाली. तिथे का तुम्ही नाही आजपर्यंत काही करू शकलात? स्थानिक आमदार तुम्ही आहेत, तुम्ही कशाला दुसऱ्या पक्षात आम्हाला सांगताय हे दुसऱ्या पक्षात सरकार आहे? हे तुम्ही कुचकामी आहे, तुम्ही अपयशी आहेत, तुम्ही पांढऱ्या पायाचे. अमित देशमुख तर काय म्हणले, भाजपचा उमेदवार मी ठरवणार, म्हणजे मॅनेज आहे हो इथलं भाजप, असं लोक म्हणतात. असं होत नसतं. दुर्दैवाने काय झालं की लातूरमध्ये आमची आत्ताची मागणी जी माझी स्वतःची आहे ती अशी आहे की देशमुखाला पाडायला कुणी मोठा माणूस नाही लागत. विक्रम गोंदमुंडे बाहेरून आले, शिवाजी पाटील कव्हेकर आले, आता 2 वेळेस लाहोटी लढले, तुम्हाला बाहेरचा माणूस नाही. लातूरला शिवाजी पाटील कव्हेकरनी विलासरावला पाडलं, तेव्हा शिवाजी पाटील कव्हेकर काही मोठा माणूस म्हणून नाही पाडलं. लोकांनी ह्याला पाडायचं ठरवलं होतं आणि हे फक्त त्यावेळेस प्रामाणिक म्हणून लोकांनी ह्याला मतदान केलं. ह्याने शिवराज पाटलांना पाडल्यावेळेस रूपात आहे की शिवराज पाटलांच्या उंचीच्या नव्हत्या, पण लोकांनी पाडलं का? तर लोकांनी ठरवलं की आता ह्यांचं खूप वेळ झालं, ह्यांना पाडलं पाहिजे. ज्यावेळेस विलासराव मुख्यमंत्री असताना जनार्दन वाघमारे यांना पाडलं, जनार्दन वाघमारे निवडून आणलं लोकांनी. शिवराज पाटलांना पाडण्यात कुणाचा हात आहे सगळं गाव? नाही, हे तर झालंच. तरी सुद्धा म्हणजे लिंगायत समाजातले अनेक लोक त्यांच्यावर प्रेम करतात, मतदान करतात, हे ठीक आहे, हे जास्तीचा भाग आहे, ते सुद्धा जाऊ द्या. पण लातूरमध्ये जनार्दन वाघमारे सारखा सामान्य माणूस निवडून आला. माझं मत असं आहे की तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, फक्त लातूरच्या लोकांनी एकदा ठरवलं कितीही मोठा माणूस होता तर त्याला साफसफाई केल्याशिवाय लातूर इथून बडे बडे पडलेले तिथून. माझी फक्त लातूरच्या लोकांना एकच विनंती आहे की तुम्ही ह्या सगळ्या बडीजावातून बाहेर या, ह्या सगळ्या मोठा माणूस म्हणून त्याच्यातून बाहेर या. तुम्हाला जर अडचणीच्या काळामध्ये हुजरेगिरी करायचं बंद करा. तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये पाणी आणून दिलं, तुम्हाला तुमची आरोग्य व्यवस्था तुमची नीट केली आहे. कोरोनात कुठं तुमच्या कोरोनाच्या काळामध्ये बाबा निवांत बसला, पाण्याचे 2016ला परदेशात जाऊन बसला. तुम्ही कधी ह्याचा विचार करा? तुम्ही जाती पातीत निवडणुकीत पक्षात ह्याच्यातच अडकणार तुम्ही. ह्याच्या बाहेर या. हे लातूर आत्ताची जी परिस्थिती आहे ते लातूरचं वाटूळ व्हायची उंबर ठेवायला. तिकीट मागितलं का तुम्ही? हो, मी मागितलंय तिकीट. हो, यावेळेस मी 2014ला मागितलं, 19ला मागितलं आणि आत्ताही मागतोय. माझं एकच पक्षाला सांगणं आहे, तुम्ही फक्त सामान्य कार्यकर्ता द्या. अमित देशमुख 100% पराभव होईल. लातूरच्या लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. सुधीर, जेव्हा तुम्हाला थोडं वाईट वाटेल पण तुमची सृष्टीच अमित देशमुखांना मॅनेज आहे. असं नाही होत. मी तुम्हाला आता वारंवार जाणवलेलं आहे ते गोष्ट. असं आता बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगतो, कुणी काय सृष्टी मॅनेज व्हायला का कुणाला वाटतं लोकसभेची जागा पडावी म्हणून या ठिकाणी? मला तुम्ही सांगा, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्यांनी फक्त आवळीची जागा आली, त्याच्यानंतर भाजपच्या जागा आल्या निवडून. असं कसं होईल? त्याच्यामुळे त्याची अडचण नाही. लातूरमध्ये लोकांनी 0 to हिरो केलं. महापालिका ताब्यात दिली, जिल्हा परिषद ताब्यात दिली, लोक सोबत आहेत. वरच्या नेत्याला हे माहिती आहे की इथलच्या लोकांचा रेट आहे तो भाजप सोबत आहे, त्याच्यामुळे वरचा नेता आमचा कधीच या इथलच्या लोकांना बेमान नाही होणार. जिथं फक्त एकच गोष्ट आहे की इथलच्या दलित आणि मुस्लिम समाजाने विचार करायची गरज आहे. लातूरचा चेहरा मोहराच असा आहे की लातूरमध्ये काही लोक मुस्लिम दलित एक झाले की त्या ठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडून येतो. फक्त ह्या नेहमी कायम जे निवडून देणारे जे लोक आहेत ना, त्या दलित समाजाने विचार करावा की आपण नेहमी अमित देशमुखाला मतदान करतो, विलासराव देशमुख साहेबांना मतदान केलं, शिवराज पाटील साहेबांना मतदान केलं, आपल्याला आजपर्यंत काय मिळालं ह्याचा विचार करावा. त्याने आरक्षित झाल्यानंतर तर एससीला जी सीट सुटल्यावर तर तुम्ही नगराध्यक्ष होणार, महापौर होणं हे फार मोठी गोष्ट नाही आहे. पण ते सोडून तुम्हाला काय मिळालं हे तुम्ही कधी तर सांगा. अमित देशमुखाच्या अवतीभोवती त्यांचे हुजरे आहेत सगळे. अमित देशमुखांनी मला सगळ्यात जास्त म्हणजे दुर्दैव लातूरच्या लोकांना भर पावसाळ्यात सुद्धा 8 दिवसाला पाणी आलं तर लोक आनंद मानतात. म्हणजे किती दुर्दैव आहे. म्हणजे आजच्या घडीत सुद्धा 8 दिवसाला पाणी. आणि तुम्ही मला सांगा, लातूरमध्ये पाण्याचं इतकी अडचण असताना सुद्धा लातूरमध्ये एकट्या देशमुखाचे 6 कारखाने. म्हणजे तुम्ही, आमचं असं मत नाही आहे की लोकांनी ह्याचं पीक घेऊ नये म्हणून ऊसाचं. आमचं असं मत आहे की तुम्ही त्याच्यासाठी ठिबक करा, पाणी वाचवतं कसं येईल बघा, लातूर शहराची अडचण दूर कशी होईल ते बघा. अहो दुर्दैव, मी तुम्हाला सांगतो, आता अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे
काय अमित देशमुखांच्या 1500 कोटी रुपयाचं म्हणे 1500. त्याच्यातलं तर ते सांगा अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे. त्या ड्रेनेजच्या कामामध्ये आता परवा अमित देशमुखांनी मुलाखतीत सांगितलं की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम आहे, लोक तक्रारी करतायत आणि ते जे खोदलेलं आहे त्याच्यावरती परत हे पॅच करत नाही. ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आता चिखल व्हायला लागलाय, खड्डे पडायला लागलेत. चांगले 20 फुटाच्या रस्त्यामध्ये हे 10 फूट गेल्यानंतर पुन्हा काय शिल्लक राहणार. तर अमित देशमुखांनी सांगितलं की त्याच्यावरचे पॅच भरायला त्याच्यामध्ये तरतूद नाही असं मला कमिशनरने सांगितलं. अरे कोण कमिशनर? तुला लोकांनी निवडून दिलंय, एखादं इस्टिमेट एखादी योजना जाताना तुझ्या हाताखालून गेली पाहिजे ना. तुला नाही कळत की त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तरतुदी आहेत, काय केल्या पाहिजेत आणि काय नाही. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये. आणि अमित देशमुख नाही, लातूरची महापालिका ही दलालांच्या हातात आहे. तुमच्या माझ्यासाठी माझा स्पष्ट आरोप आहे, लातूरची महापालिका कुणीही चालवत नाही, फक्त दलाला चालवतात. त्या ठिकाणी नाही दलाला म्हणतो मी, त्याच्यापेक्षा पुढचं फक्त एक दलाल आहेत. त्या दलालाने ही आणलेली योजना आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही आला आता आपण इकडच्या बाजूने आलो रिंग रोडने, तुम्ही आता कधीतरी शिवाजीनगर यांच्या स्विमिंग पूल पासून ते तुम्ही विक्रमनगरच्या कोपऱ्यापर्यंत जा. त्या ठिकाणी आता काम करून 6 महिने नाही झाले, पार ते फुटून गेलंय. त्याच्यामधले चेंबर फुटले. त्याच्यामध्ये अनेक वेळेस मी कमिशनरशी बोललो, मध्ये एखादा माणूस जाऊन मरायची शक्यता निर्माण झाली. रोड पासून 4-4, 5-5 फूट झालं. तुम्ही आता LIC कॉलनीमध्ये जा, LIC कॉलनीमध्ये सगळा काळा रोडचा भाग आहे, काळ्या मातीचा भाग, आणि त्याच्यामधले सगळे रोड बीड उकरलेत ना, अक्षरशः महिला हे सगळ्या पडायला लागलेत, लेकरं पडायलेत. तुम्ही नाही बघत केशवराज शाळेसमोरचा जो भाग आहे, रोज 10,000 विद्यार्थी तिथून जाणं येणं करतात. आणि त्या ठिकाणी सुद्धा हे अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं तर तिथं तुम्ही पॅच नाही करत. आणि हे अमित देशमुख सांगतात लोकांना इथं पत्रकार परिषदेत, आणि कुणी सुद्धा त्याच्यावरती विचारलं नाही की हे असं कसं आहे की तुम्ही बोलू शकता. म्हणून तुमच्या काळामध्ये जी योजना गेली त्या योजनेमध्ये काय आहे काही नाही तुम्ही बघायला पाहिजे. मग लातूरच्या लोकांना मरायला सोडून देता का तुम्ही? आणि तुम्ही मग नारा फोडायला येता का इथं? फक्त ही झाला पहिला भाग. आता 250 कोटीची अजून पाईपलाईनची योजना आणली आहे. हे नाही काय आहे, अमित देशमुखांचं प्रत्येक गोष्टीत हित असलं तरच ते फक्त त्याच्यामध्ये हे करतात. फक्त स्वतःचं काही आता स्वतःचं हित असलं, स्वतःचा माणूस जगवायचा म्हणजे आपला कार्यकर्ता जगला पाहिजे. माझा दुर्दैवानं म्हणजे ज्या वेळेस गोमारे साहेब आज नाही आहेत आपल्यामध्ये, पण गोमारे साहेबांच्या काळामध्ये पाण्याच्या खाजगीकरणाचा लढा झाला. फक्त कशासाठी अमित देशमुखांनी आमचं एकच सांगणं होतं, त्याच्यामध्ये खाजगीकरण करू नका हे कुणीच म्हणलं नाही. आमचं सांगणं होतं की हे प्रायव्हेट लोकांच्या ताब्यात नका देऊ, ह्याचे रेट्स ठरवणं, ह्याचे हे करणं, हे सगळं स्थानिक महापालिकेच्या ताब्यात द्या. त्याच्यामध्ये काही लोक आणखीन दुसरे घ्या. अमित देशमुखांना फक्त त्यांच्या मित्राला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, ते आम्ही मंजूर नाही केलं. त्याच्या विरोधात आम्ही कायम राहिलो, म्हणून ती योजना वापस पाठवली. त्या ठिकाणी 3 दिवस नाशिकच्या जेलमध्ये मी, पप्पू कुलकर्णी, राजा मनियार, गोमारे साहेब, भाई धनंजय पाटील यांचे वय आहेत का? तर प्रदीप पाटील खंडापूरकर, हे आम्ही सगळेजण जेलमध्ये राहिलो नाशिकचे 3 दिवस. आता सुद्धा तीच परिस्थिती. त्यांना एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं म्हणून कचऱ्याचं काय प्रॉब्लेम? कचऱ्याचा पण सांगतो. तर लातूरचे आता जे पाण्याचा विषय आहे, तो पाण्याचा विषय ते आता लातूर मधले 8-8 एका ठिकाणी पाणी आलं की 8-8, 10-10 तास पाणी येतं. आणि पाणी आलं ना की त्याच्यामध्ये तुम्हाला आधी योजना ती करायला पाहिजे तुम्ही. तर तुम्ही आता काय केली, धनेगावून डबल एक पॅरल लाईन आता टाकताय तुम्ही लातूरला. काय होणार आहे त्याच्यातून साध्य तुम्हाला? आता लातूरची नागझरी आणि साईची जी पाणी पुरवठा होता आधी, त्याचा फायदा काय होत होता की इथं ज्यावेळेस पॅरेजेस आहे जानेवारी पर्यंत जो पाणी आहे ते त्या भागात मिळायचं आणि ते पाणी पटकन लातूरला यायचं. तुम्हाला त्याचं स्ट्रेंथनिंग करता आलं असतं, ते पाणी तुम्हाला आधी उचलता आलं असतं. हे पाणी उचलल्यानंतर तुम्हाला तिकडे जाता आलं असतं. तुमचं लाईट बिल जे आहे ते लाईट बिल तुम्हाला कमी करता आलं असतं. इथून जर तुम्ही उचलत 110 किलोमीटरवरून पाणी आणलं आणि 15 किलोमीटरवरून पाणी आणलं, ह्याच्यामध्ये फरक आहे ना साहेब? बरोबर. त्याच्यातून पाईपलाईन म्हणजे ज्या आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतात ना की टाकी जी आहे त्या टाक्या लवकर भरत नाहीत का, तर 110 किलोमीटरवरून पाणी येतं. तुमच्याकडे आता आहेत ना, इथं साई नागझरी आहे तुमच्याकडे, ह्या सगळ्या ह्याच्यावर मसलगावून केलेली पाईपलाईन एक आहे, ती मसलगावची पाईपलाईन इथं अर्धवट पडलेली आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या जर पाईपलाईन चालू झाल्या तर तुम्हाला तिकडच्या त्या 200 कोटीची गरज नाहीये. शहरातली यंत्रणा फक्त डिस्ट्रिब्युशन यंत्रणा दुरुस्त करा, तुम्हाला 100 कोटीच्या आतमध्ये दलालांनी घेरलंय, फक्त दलालांनी घेरलाय. तुम्ही आता कचऱ्याचा विषय सांगितला, मला त्याच्यातला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की आता जे काम करत होते ते माझे मित्र आहेत, माझ्यावरती उद्या बोलतील, मी ते वाट पाहतोय त्यांची. आता जे संजय कांबळे काम करतायत जनाधार सेवाभावी संस्था, त्या जनाधार सेवाभावी संस्थेला काम मिळू नये म्हणून अमित देशमुखांनी, समद पटेल त्यावेळेस सभापती होते, त्यांच्या काळाकडे महापालिका नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती, तर त्या काळामध्ये त्यांनी बीव्हीजीला काम द्यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. संजय कांबळेचा रेट 45 रुपये आणि बीव्हीजीचा 95 रुपये पर घर होता. तरी सुद्धा अमित देशमुखांनी प्रेशर केलं माझ्यावरती आणि मला बीव्हीजीला काम दे म्हणून सांगितलं, हे जनाधारला काम देऊ नको हे ते मला सांगत होते. असं मी नाही, लातूरचा IAS असणारा रुचिर जयवंशी नावाच्या कमिशनरनी हे हायकोर्टात ऍफिडेव्हिट दिलं साहेब. आता तुम्ही मला सांगा, त्यांचा जो राग आहे ह्या जनाधारावरचा, जनाधार मागे हटली नाही आणि आम्ही सोबत राहिलो, कारण अमित देशमुखाला मतदान करायला बीव्हीजीवाला हनुमंत गायकवाड नाही येणार, इथलचे स्थानिकचे लोक येणार आहेत. आता संजय कांबळे सोबत 750 दलित समाजाचे काही लोक या ठिकाणी काम करतात.
तुमचा कचरा उचलतात, हे करतात, त्या लोकांचं मतदान नाही लागत तुम्हाला. पैशाच्या जोरावर तुम्ही मस्त करता. आणि बीव्हीजीचं जे आहे ते बीव्हीजीला काम द्यावं म्हणून आम्ही नाही, हायकोर्टामध्ये IAS ऑफिसरनी एक ऍफिडेव्हिट दिलं आणि त्याच्यामुळे त्याला काम मिळू देत नव्हते. आता नेमकं योगायोगानं ते आम्ही त्याला बदले नाही, संजय कांबळे बदला नाही. आम्ही हायकोर्टापर्यंत त्यावेळेसही गेलो, मी नगरसेवक होतो त्यावेळेस, आम्ही ते काम होऊ दिलं नाही. आता त्यांनी वाट पाहिली, ठरवून त्यांनी या ठिकाणी आता संजय कांबळेला अडचणीत आणलं आणि त्याचा ब्लॅकलिस्टचा विषय केला. सभागृहापर्यंत जायची काय गरज आहे? हो, त्यांनी सभागृहात आवाज उठवला. तुमची ऐपत संपल्या लातूर शहरातली, तुमचा कमिशनर पण ऐकत नाही, हे तुम्ही जाहीर करा ना. मग तिथं बोला ना. तुम्ही राज्याचे मंत्री राहिला, तुमचे वडील मुख्यमंत्री राहिले, त्यांनी मुख्यमंत्री राहून त्यांच्याबद्दल अनेक लोकांना सहानुभूती असणारे लोक या ठिकाणी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सभागृहात तुम्ही विषय मांडता. तुम्ही सभागृहात विषय मांडणं म्हणजे तुम्ही इथं सपशेल तुमची हार तुम्ही स्वीकारा, तुमचा अपयश स्वीकारा, मग तुम्ही जा. आजही माझी इच्छा आहे त्यांनी ह्या विषयावर कधीतरी बोलावं, मला उत्तर द्यायचे. एका स्टेजवर माझी तयारी आहे, मला उत्तर द्यायची आहेत की आता बीव्हीजीला काम देण्यासाठी तुमच्या ऑफिस मधल्या किती लोकांचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत कुणाकडे. लातूर मधल्या एका मोठ्या पत्रकारांनी ते ऐकलेत. आणि हे बीव्हीजीला काम मिळावं म्हणून तुमच्या ऑफिस मधले काय काय लोक या ठिकाणी प्रयत्न केलेत ते सुद्धा अनेक लोकांकडे या ठिकाणी ऑडिओ कॅसेट आहेत, आम्ही ऐकल्यात. तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही करा, पण इतर राहणाऱ्या स्थानिक लोकांना हे नाही त्रास नाही देता येणार तुम्हाला. मी भाजपमधल्या काही लोकांना सांगितलं ज्यांनी कचऱ्याच्या संदर्भात आंदोलन केलं, चुकीचं झालंय, 100% त्याला दंड करा, 100% त्याच्या विरोधात आंदोलन करा. पण आपणही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ह्याच्यामध्ये नेमकं दडलंय काय. आणि त्याच्यामुळं माझं स्पष्ट मत आहे, कचऱ्याच्या प्रकरणामध्ये अमित देशमुखांचा बेजबाबदारपणा आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या सगळ्या लोकांमुळे हे लातूरचं आत्ताचं जे बकाल स्वरूप आहे. मला काय म्हणतात दुतेकर साहेब, निवडणुकीची तयारी झाली? माझी निवडणुकीची तयारी झालेली आहे. काही राऊंड वगैरे झाला आपला मी मतदारसंघात राऊंड पेक्षा मी आता काय करतो की शहरातले अनेक विषय गोळा करतोय, अनेक ठिकाणी मी बसतोय, भेटतोय, हे करतोय जाहीरपणानं. आता सगळे बाहेर संपर्क चालू आहे तो. हा म्हणजे मी काही लोकांशी भाजपच्या बऱ्याच लोकांशी बोलतोय, प्रत्येक जण सांगतो की पक्ष ज्याला देईल सर्वजण मिळून निवडून आणणार. ते तर त्याच्यात काही वाद नाही, पक्ष देईल त्याला हे करणार. पण पक्षाच्या वतीनं आमचं असं मत आहे की तुम्ही मेरिट तपासा, लातूरमधल्या विषयाधी करा, लातूरमधल्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्या. लोकांनी शिवाजी कवेकर, रुपाताई पाटील आणि जनार्दन वाघमारे हे सामान्य लोक म्हणून ह्यांना मतदान केलं. ह्यांचं फार पॉलिटिकली हे नव्हतं. आणि त्याच्यामध्ये विलासरावांनी केलेले जे आपलं विलासरावांनी त्यावेळेस शिवराज पाटलांना पाडण्याचं पाप केलं, पण त्याच्याबद्दल मी नाही बोलणार. पण आता दलित समाज आणि मुस्लिम समाजाने अमित देशमुखांना काँग्रेसला मतदान करायच्या आधी स्वतःला प्रश्न विचारा की दलित समाजाला मिळालंय काय. राखीव आणि आरक्षित जागेवर, एससी साठी राखीव झालेल्या जागेवर तुमचा नगराध्यक्ष होतो, हे मोठी गोष्ट नाही आहे. लक्ष्मण कांबळेला आज ट्रीटमेंट काय तुमच्या पक्षामध्ये. पृथ्वीराज शिरसाट तुमचा तिकीट मागितला तर काय पद्धतीनं बोललं जातंय हे तुम्ही बघा. मोहन माने एवढ्या ह्यानं त्वेषाने बाहेर पडलेले, दुर्दैवानं त्यांना परत वापस जावं लागला. ज्याच्या त्याच्या अडचणी असतील, या दलित समाजातल्या लोकांनी ह्याचा विचार करायची गरज आहे. आणि दलित समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या लोकांना माझं सांगणं आहे की तुम्ही ह्या पापात सहभागी नका होऊ. हे लातूर शहर जे आहे ते तुमच्या कष्टावर या ठिकाणी तयार झालेलं आहे. लातूर शहर आहे, इथलचं जे व्यापारी शहर आहे ते व्यापारी शहर म्हणून. अमित देशमुखांकडे प्रचंड संपत्ती आहे, पैसा आहे, काय कारखाने आहेत, ऊस अडवला जाऊ शकतो, ही भीती आहे लोकांना. काय ह्याच्यामुळे जरा ग्रामीण मधून लोक घाबरतात त्यांच्या विरोधात बोलायला. रत्नाकर आवसेकर युट्यूब तर्फे मी दुतेकरांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद साहेब. आवाजाचा बादशाह रत्नाकर आवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल.